बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय। मात्र देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये देशमुख हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि यामध्ये बचाव पथक आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद झालाय। युक्तिवादावेळी संतोष देशमुखांची पत्नी आणि त्यांचा भाऊ न्यायालय परिसरामध्येच अक्षरशः ढसाढसा रडले। नेमकं कोर्टरूममध्ये काय झालेलं आहे आणि देशमुखांची पत्नी आणि भावासह कोर्टमधील अनेकांचे डोळे का पाणावलेत, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। संतोष देशमुखांची हत्या, वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कोर्टात 23 व्हिडिओ दाखवले, पत्नी भाऊ ढसाढसा रडले। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, मनोज जरांगेंची मागणी। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली। यावेळी सरकारी पक्षानं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सरपंच संतोष देशमुख यांची कशा प्रकारे निर्घृण हत्या केली होती याचे पुरावे न्यायालयात सादर केले। संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली तेव्हा आरोपींनी काही व्हिडिओ शूट केले होते। असे तब्बल 23 व्हिडिओ शुक्रवारी न्यायालयात दाखवण्यात आले। त्यावेळी संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख हे ढसाढसा रडले। मात्र आपल्या भावनिक होण्याचा न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून ते कोर्टरूम बाहेर गेले। आरोपींनी संतोष देशमुखांना केलेली अमानुष मारहाण, त्यामुळे देशमुखांना होणाऱ्या वेदना, त्यांचे होणारे हाल हे सगळं पाहून पत्नी आणि भावाच्या अश्रूंचा बांध फुटला। देशमुखांची पत्नी आणि भावाला रडू कोसळलेलं पाहून कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केलाय। आरोपी वाल्मिक कराडच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी जामीन अर्ज दाखल केलाय। कराड याचा हत्याकांडाशी कोणताही संबंध नाही, त्यांना या प्रकरणात गोवण्यात येतंय। सर्वोच्च न्यायालयाच्या मिहिर शहा निवाड्यानुसार आरोपीला अटकेची कारणं लेखी देणं बंधनकारक आहे। मात्र वाल्मिक कराडला कारणं देण्यात आलेली नाहीये। देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता। तसंच त्याच्या विरोधात लावलेला मकोकाही चुकीचा असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। घटनाक्रमाचे काही 23 व्हिडिओ जे वकील साहेबांकडे आहेत त्यातले काही व्हिडिओ दाखवताना कोर्टाने असं सांगितलं की हे आम्हाला दाखवू नका, हे पाहणं असह्य आहे, आम्ही बघू शकत नाहीत। आणि आम्ही ती कल्पना केली फक्त ते व्हिडिओ, आणि मग आम्हाला अश्रू अनावर झाले। आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आमचे जे हाल झाले त्यातूनच मग आज सकाळपासून पत्रकार भावांचे खूप फोन येत आहेत, परंतु माझी मानसिकता नव्हती की कुठला फोन रिसीव्ह करावा, काही बोलावा। तर सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट अमरजित सिंह गिरासे यांनी युक्तिवाद केलाय। गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवलाय। साक्षीदारांचे जबाब यावरून वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचं स्पष्ट होत आहे। मारहाणीच्या वेळी कराड, घुले आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर सतत संपर्क सुरू होता असा पुरावा सरकारी पक्षानं मांडला। घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशिलाचा आधार, तसंच CCTV फुटेज, ध्वनिफीत मुद्रण आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सुद्धा न्यायालयात मांडण्यात आला। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 9 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झालंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, सिद्धार्थ सोनावणे, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या आरोपींना अटक झाली आहे। तर कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। दरम्यान संतोष देशमुखांची हत्या कशी झाली हे जाणून घेतल्यास आजही थरकाप उडतो। 6 डिसेंबर 2024ला मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्पावर काही गुंड खंडणी मागण्यासाठी आले। त्यांनी प्रकल्प अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली। त्या प्रकल्पावर काम करणारा एक सुरक्षा रक्षक मस्साजोगचा होता। घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच सरपंच संतोष देशमुख हे पवनचक्की प्रकल्पावर गेले। तिथं वाद झाला। या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। 7 डिसेंबरला आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला। त्यांना अटक करून कोर्टातही हजर करण्यात आलं।
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना जामीनही मंजूर झाला आणि याचाच राग मनात धरून आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी 8 डिसेंबरला हॉटेल तिरंगामध्ये देशमुख यांच्या हत्येचा कट रचला. 9 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता डोणगाव फाटा टोल नाक्याजवळ संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं. टाकळी शिवारात घेऊन जात देशमुखांना फायटर, गॅस पाईप, प्लास्टिकचा पाईप आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करताना आरोपींनी काहींना व्हिडिओ कॉल केला आणि फोटोही काढले. आरोपींनी देशमुखांच्या तोंडावर लघवी करत माणुसकीचीच हत्या केली. मारहाणीनंतर देशमुख यांना दैठणा शिवारात टाकून आरोपी पसार झाले. देशमुखांना केज रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना तिथं मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान शुक्रवारच्या युक्तिवादानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींची सगळी संपत्ती जप्त करून त्यांना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. आरोपींना फाशी झाली नाही तर सरकारपुढे मराठा समाजाच्या आंदोलनाचं मोठं संकट उभं राहील असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. हे दहशत पसरवणारे, जाती तेल करणारे, खून मारामाऱ्या करणारे यांचा बिमोड करायला पाहिजे. एकदा आता सापडला ना, आता सोडायचं नाही. मुळा जाळासकट उपटून फेकायची जबाबदारी यांची. संतोष भाईच्या प्रकरणातला आणखीन एक आरोपी सापडत नाहीये. म्हणजे ही काय परिस्थिती आहे? तुम्हाला कसं कंबरडा मोडल? गुन्हेगारी जर तुम्हाला संपवायची असेल तर तुम्ही हातपाय धुवून यांच्या मागं लागून मुळा जाळासकट जाळल्या पाहिजे. गुन्हेगारी तुम्हाला मोडीत काढायची, गुन्हेगारी होऊ द्यायची नाही. आणि तुम्ही आरोपीलाच पकडत नाही याचा अर्थ गुन्हेगारी सरकारला वाढवायची नाहीये ना, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. साधी गोष्ट हो, त्याच्या संपत्तीवरती जप्ती आणायची, त्याला सुद्धा 1 वर्ष लागतंय. इतके नालायक आणि नीच लोक हे सांभाळायला लागले सरकार. संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे फक्त फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. ते फोटो पाहिलेल्या प्रत्येकाच्या मनात प्रचंड राग होता. संतोष देशमुखांना मारलं तसंच आरोपींना मारून टाका अशी संतप्त भावना राज्यभरातून उमटत होती. आता तर देशमुखांना झालेल्या मारहाणीचे 23 व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आले आहेत. ते व्हिडिओ पाहून त्यांची पत्नी आणि भावाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. शेवटी न्याय देवताच काय तो न्याय करेल. मोहसिन शेख, ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.